आता 6वीचा धडा चालला आपला, मौर्य साम्राज्यानंतरची छोटी छोटी राज्य, किंवा आपण राज्य म्हणू त्याला. मौर्य साम्राज्यानंतरची राज्य. ही मौर्य साम्राज्यानंतरची राज्य पाहत असताना आपण छोटी छोटी राज्य पाहिले बा. तर ह्या छोटी छोट्या राज्यात घराणे होती. कोणती कोणती घराणे पाहिले आपण? शुंग घराणं पाहिलं. मी वारंवार हे लिहितो, याचा अर्थ असा नाही की ते तुम्ही विसरताय. वारंवार याच्यासाठी लिहितो की तुमची उजळणी परत एकदा व्हावी, आहे ना. शुंग घराणं पाहिलं, नंतर इंडो ग्रीक राजे पाहिले, है ना. कुशाण राजे पाहिले, कुशाण राजा आहे ना, कनिक्स. त्यानंतर गुप्त घराणं पाहतोय आपण. ह्या गुप्त घराण्यातला पहिला राजा होता श्रीगुप्त, ज्याने हे गुप्त घराण्याची राजेशाही किंवा आपण ती सत्ता सुरू केली असं आपण म्हणतो. त्याचा मुलगा आहे समुद्रगुप्त, दुसरा पहिला चंद्रगुप्त. हा त्याचा पहिला चंद्रगुप्त मुलगा. या पहिल्या चंद्रगुप्ताचा मुलगा समुद्रगुप्त. हा पाहिला आपण. इथपर्यंत आपला अभ्यास झालाय. कालच्या व्हिडिओत पाहिला ना तुम्ही, की म्हणजे शुंग घराणे ज्यांनी मौर्य साम्राज्याचा अस्त केला. त्यानंतर इंडो ग्रीक राजे पाहिले आपण, कुशाण राजे पाहिले. त्यानंतर गुप्त घराणं चालू आहे. ह्या गुप्त घराण्यातला पहिला राजा पाहिला श्रीगुप्त, त्यांनी सत्ता स्थापन केली गुप्त घराण्याची. पहिला चंद्रगुप्त पाहिला, पहिला चंद्रगुप्ताचा त्याचा मुलगा समुद्रगुप्त पाहिला. तर याचा आपण अभ्यास केला. आता याचा मुलगा पाहायचा आहे आपल्याला, की दुसरा चंद्रगुप्त. हा दुसरा चंद्रगुप्त पाहायचा आहे. म्हणजे टप्प्याटप्प्याने येतोय. पण आता मौर्य साम्राज्य खूप मोठं पसरलं होतं भारतावर. काबूल, कंधार, हेरात ते पूर्ण बंगालपर्यंत, खाली कर्नाटकपर्यंत, वरती काश्मीरपर्यंत असा भाग त्यांनी जिंकून घेतला होता आणि तो आपल्या आधिपत्याखाली ठेवला होता. हे मौर्य साम्राज्य सम्राट अशोकाच्या काळात सगळ्यात जास्त विस्तार झाला आपण सांगितलं. त्यानंतर ते जे साम्राज्य नष्ट झालं, त्यामुळं काय झालं, त्या साम्राज्यात छोटी छोटी राज्य उदयास आली आणि ते राजेही आपण पाहतोय. त्यातलं हे गुप्त घराणं. आता हे घराणं पाहत असताना किंवा ही सत्ता पाहत असताना किंवा ही राजेशाही पाहत असताना किंवा हे राजे पाहत असताना आपल्याला काय बघायचं आहे, की त्यांनी कोणत्या कोणत्या भागात राज्य स्थापन केलं. आता आपण पाहिलं हे सगळ्यात जास्त म्हणजे गुप्त घराणं म्हणजे मौर्य साम्राज्याच्या नंतरच्या काळात सगळ्यात जास्त साम्राज्य विस्तार कोणी केला असेल, तो हा समुद्रगुप्ताने केला असेल, है ना. अशा प्रकारची माहिती आपण पाहिली. आता आपल्याला पाहायचंय दुसरा चंद्रगुप्त. हा दुसरा चंद्रगुप्त पाहायचा आहे. तो आहे समुद्रगुप्ताचा मुलगा. त्याने वायव्येकडे आपलं साम्राज्य वाढवलं. मावळ, गुजरात, सौराष्ट्र आपण म्हणतो ना, म्हणजे आत्ताचं गुजरात आणि महाराष्ट्राचा काही भाग, मध्य प्रदेशचा काही भाग आणि मावळ, माळव असा प्रकारचा हा माळवा, सौराष्ट्र किंवा गुजरात. तर कोणत्याही राजाची माहिती पाहत असताना आपण तो पद किंवा सम्राट किंवा राजा कसा झाला हे पाहिलं आपण. समुद्रगुप्ताचा मुलगा असल्यामुळे तो त्याच्या समुद्रगुप्ताने आपली सत्ता गेल्यानंतर त्याचा मुलगा राजा गादीवर आला आणि हा राजा झाला. त्यांनी आपलं सौराष्ट्र, गुजरात या ठिकाणी आपलं साम्राज्य विस्तार करायला सुरुवात केली. हे अशा आधी टप्प्याटप्प्याने घ्यायचं. आधी साम्राज्य राजा झाला, हे कसा झाला हे पाहायचं. पराक्रम करून, युद्धात पराजय करून, दुसऱ्याचा पराजय करून त्याचं राज्य जिंकलं आणि आपण राजा झाला असं झालं का,
का आपल्या वडिलांचं राज्य त्याला मिळालं म्हणजे तो राजा झाला, सम्राट झाला, राज्य कारभार करायला लागला, असं झालं का हे पाहायचं आधी. कोणता राजा पाहत असताना किंवा राजाची माहिती पाहत असताना किंवा सत्तेची माहिती पाहत असताना किंवा एखाद्या साम्राज्याची माहिती पाहत असताना आधी तो साम्राज्य पदावर कसा आला ते पाहायचं आणि नंतर त्याचं साम्राज्य विस्तार कसा झाला हे पाहायचं. त्यांनी सांगितलं आपल्याला त्या माळवा आणि गुजरात आणि सौराष्ट्र या ठिकाणी आपलं साम्राज्य त्यांनी पुन्हा एकदा वाढवलं होतं. गुप्त साम्राज्यांनी वायव्येकडेही जास्त लक्ष दिलं होतं. म्हणजे हे झालं एक मुद्दा. दुसरा मुद्दा आहे वायव्येकडे त्यांचं साम्राज्य वाढवलं होतं. म्हणजे हा झाला साम्राज्य विस्तारचा मुद्दा. तुम्हाला सांगितलं मी समुद्रगुप्ताचा इतका मोठा दबदबा होता, इतकं मोठं सैन्य होतं की समोरचा राजा डायरेक्ट मैत्री करायलाच यायचा त्याच्याकडे, युद्ध नकोच. कारण एवढ्या मोठ्या पदावर आलेला किंवा एवढं मोठं साम्राज्य निर्माण केलेला हा सैन्याच्या जोरावर केलेला सैन्य अफाट होतं यांचं. आणि या अफाट सैन्याचा आपण काही टिकाव लागू शकत नाही, त्यासाठी त्याच्याशी मैत्रीच केलेली बरी, असं करून अनेक राष्ट्रांनी त्याच्याशी मैत्री करायचं ठरवलं होतं आणि मैत्री केली. श्रीलंकेने सुद्धा त्याच्याशी मैत्री केली होती. म्हणजे अशा प्रकारची ही मैत्री त्यांनी टिकूनही ठेवली आणि आपलं साम्राज्याचा दबदबा तसाच राहून दिला. हा समुद्रगुप्त. त्याचा हा मुलगा कोण की दुसरा समुद्रगुप्त किंवा दुसरा चंद्रगुप्त म्हणतो आपण त्याला. हा दुसरा चंद्रगुप्त आहे. त्यांनी हा आपलं साम्राज्य वेगवेगळ्या पद्धतीने पसरवण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळी पद्धत म्हणजे काय? आता तर तुम्ही म्हणता राजाला कुठं वेगवेगळी पद्धत असते साम्राज्य युद्ध करायचं आणि जिंकायचं है ना? नाही, तसं नसतं. काय राजकीय गोष्टी कशा घडवणूक होत्या ना, आपलं साम्राज्य कशा प्रकारे वाढवता येईल हे आपल्याला आपण पाहिलं. सम्राट अशोकाने आपलं वेगळ्याच पद्धतीने साम्राज्य निर्माण केलं होतं. कलिंगच्या युद्धानंतर त्यांनी कधी युद्धच केलं नाही, तरी त्यांचं साम्राज्य भरपूर पसरलेलं होतं. त्यानंतर समुद्रगुप्तांनी काय केलं, मोठा सैन्याचा दबदबा होता, त्यामुळे आपलं साम्राज्य भरपूर वाढवलं होतं. आता याने काय केलं, खाली दक्षिणेला वाकाटक नावाचं साम्राज्य होतं. वाकाटक तर याच्याशी युद्ध न करता यांनी काय केलं, आपली मुलगी प्रभावती हिचा विवाह वाकाटक साम्राज्याच्या राजाशी सम्राटाशी विवाह लावून दिला. जे आपली मुलगी दिली त्या साम्राज्याला हे आपलंसं करून घेतलं. म्हणजे संबंध मैत्रीचे करून घेतले, नातेसंबंध करून घेतले आणि शत्रूचा विषयच येत नाही. मग झालं का वेगवेगळी पद्धत? का म्हणतोय मी की साम्राज्य मिळवणं आणि ते पसरवणं हा भाग वेगळा जरी असला तरी आपलं साम्राज्याचा दबदबा कुठपर्यंत कोणत्या पद्धतीने करायचा हेही त्यांनी हे सिद्ध केलं. म्हणजे आपली मुलगी त्याला दिली आणि आपण त्या विवाह लावून दिला आणि विवाह लावून दिल्यामुळं ते साम्राज्य आता सासरा जावाई संबंध झाल्यामुळं शत्रुत्व राहिलं नाही. वाकाटक ही साम्राज्य मोठं होतं, त्यांचाही खूप दबदबा होता दक्षिणेला. असं हे वाकाटक साम्राज्य त्यांनी सांभाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता हे झालं साम्राज्य विस्ताराच्या बाबतीत. राजा झाला समुद्रगुप्तचा मुलगा, दुसरा चंद्रगुप्त. यांनी काय केलं, आपल्या पदावर आल्यावर आपलं माळवा, सौराष्ट्र, गुजरातपर्यंत आपलं साम्राज्य वाढवलं, साम्राज्य विस्तार केला. दुसरी गोष्ट, साम्राज्य विस्तार केल्यानंतर वायव्यपर्यंत आपली सत्ता त्यांनी टिकून ठेवली. त्यानंतर दक्षिणेला वाकाटक ही सत्ता प्रभावी होती. त्यांच्याशी युद्ध करण्यापेक्षा आपल्या मुलीचा त्या राजाशी विवाह लावून दिला आणि आपले संबंध मैत्रीचे ठेवण्यात तो यशस्वी झाला. म्हणजे साम्राज्य विस्तार कसा केला कळालं. म्हणजे उत्तरेपासून तर दक्षिणेपर्यंत आणि गुजरातपासून म्हणजे पश्चिमेपासून पूर्वेकडे आसामपर्यंत त्यांनी आपलं साम्राज्य निर्माण केलं. कामरूप नावाचं अस्तित्व होतं किंवा आपण त्याला म्हणतो आसामपर्यंत त्यांनी आपलं सगळं साम्राज्य पसरवलेलं होतं. आता पुढची गोष्ट बघायची आपल्याला, काही तंत्रज्ञान सुद्धा वापरलं होतं त्या काळात त्यांनी. आता तुम्ही मेहरौली दिल्लीला आहे ना, कुतुब मिनारच्या आसपास तो एरिया म्हणतो आपण मेहरौली, त्या ठिकाणी लोहस्तंभ आहे त्या काळातला. दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळातला हा लोहस्तंभ आहे. तुम्हाला अजूनही पाहायला मिळेल तिथं दिल्लीला. मेहरौली तिथं गेले, दिल्ली हा युनेस्कोने याला जागतिक वारसा स्थळ म्हणून आपल्याला दर्जा दिलेला आहे.
ते आपल्याला तुम्हाला 10वीला आल्यावर समजेल हे जागतिक वारसा स्थळ म्हणजे काय, युनेस्को काय करते नेमकं, हे का एक पद दिलं जातं त्याला, की का जाहीर केलं जातं, हे आपण 10वीला गेल्यावर पाहणार आहोत. तोपर्यंत तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आपण 10वीचा धडा वाचू शकता. 4था धडा आहे 10वीचा वाचू शकता, त्यात हा उल्लेख आहे. त्या काळात आपण कुठं आलोय आता, 3ऱ्या शतकात. 3ऱ्या शतकापासून ते 6व्या शतकापर्यंत येतोय. गुप्त घराण्याचं साम्राज्य चालू आहे. पहिला गुप्त घराण्यातला राजा झाला, आता दुसरा झाला, 3रा चालू आहे आता. हा अशा प्रकारची ह्या 3ऱ्या म्हणजे दुसरा चंद्रगुप्तचा आपल्याला साम्राज्य पाहतोय. त्यांनी साम्राज्य मिळवलं कसं, त्यांनी विस्तार कसा केला आणि आपलं संबंध कसे टिकवले हे त्याने आता पाहिलं. आता आपल्याला पाहिजे थोडंसं तांत्रिक गोष्टीकडे. तर त्या काळात असलेलं महरोली इथं काय आहे, एक स्तंभ आहे. कसला स्तंभ, लोहस्तंभ आहे. तुम्ही गेला असाल तिथं किंवा कोणी जाणार असेल तर दिल्लीला गेले तर तुम्ही ते नक्की पहा. दिल्लीच्या महरोली या ठिकाणी तिथं लोहस्तंभ आहे. हा लोहस्तंभ इसवी सन 3ऱ्या शतकाच्या दरम्यान काढलेला आहे. तो ठेवलेला आहे, तो उभारलेला आहे. त्या उभारलेल्या स्तंभावर लोहस्तंभ आहे, पण तो अजूनही गंजलेला नाही. लक्षात आलं का काय म्हणतो मी. त्यांचं तंत्रज्ञान बघा कसं वापरलं असेल, किती प्रगत असेल त्यांचं. त्या काळी हा लोहस्तंभ उभा केलेला आहे, तो अजूनही साधा गंज सुद्धा चढलेला नाही, उघडा येतो असं बाहेर आहे एकदम मैदानात असल्यासारखा. त्याच्यावर ऊन वारा पाऊस सगळी त्याच्यावर प्रक्रिया होते, पण अजूनही तो गंजलेला नाही. आपल्या घरात 4 भांडे असतात, ते दुसऱ्या 3-4 वर्षात तुकडे पडतात त्याचे. आपल्या घराचं काय बाहेर असलेलं काही लोखंडाची वस्तू पडून ती गंजते बी, त्याला नुसतं त्याच्यावर काही वजनदार पडलं किंवा पाय पडला तरी तुकडे होतात. अशा प्रकारची ही आपली वस्तुस्थिती सांगतोय मी. त्या काळात वापरलेलं ते तंत्र कसं केलं असं बघा ना. म्हणजे याचा अर्थ काय, त्या काळी अशा तंत्रज्ञानाचा वापर केला जात होता. धातूवर वेगवेगळा प्रयोग करून धातू कसे टिकवले जातील याचाही त्यांनी अभ्यास केलेला असावा. आलं लक्षात. म्हणजे महरोली दिल्ली इथं काय आहे, लोहस्तंभ आहे. हा लोहस्तंभ आपल्याला पाहायला मिळतो. आलं लक्षात. म्हणजे त्या गुप्त घराण्यात असलेले साम्राज्य, त्या साम्राज्यात असलेल्या साम्राज्य विस्तार असलेल्या अनेक गोष्टी ह्या सगळ्या आपण पाहिल्यात. म्हणजे काय पाहतोय आता, तंत्रज्ञानाचाही त्यांनी थोडासा उपयोग करून घेतलाय, धातूचाही त्यांनी काही प्रमाणात उपयोग करून घेतला आणि धातू नष्ट होणार नाही याच्यावर बी त्यांनी प्रक्रिया केली असावी आपल्याला अशा या लोहस्तंभांवरून जाणवतोय. म्हणजे आज 2020 आहे तरी त्याला काही झालेलं नाही. म्हणजे इतके वर्ष होऊनही त्याला काही झालेलं नाही किंवा गंज सुद्धा चढलेला नाही. अशा प्रकारचं तंत्रज्ञान वापरून तो लोहस्तंभ केला, हे एक विशेष आपल्याला मानावंच लागेल. हे एक अभ्यासात येतं आहे, लक्षात घ्या. मी पुस्तकात बघत नाही किंवा तुम्हाला सरसकट सांगतोय चला असं नाही. हे पुस्तकातलं आहे. मी काय मनाने स्टोरी बनवतो तुम्हाला सांगतो असं नाही. पुस्तकातल्या सगळ्या गोष्टी ऐकायच्या, वाचायच्या आणि त्याच्यावर आपलं मनन करायचं, विचारमंथन करायचं आणि मग स्वाध्यायाकडे वळायचं. आलं लक्षात. अशा प्रकारची माहिती आणि पदाने टप्प्याने माहिती घ्यायची. एखाद्या राजाला धडधड वाजायचं हे तुम्हाला सांगितलं मी, तसं करायचं नाही. एक टप्पे करायचे. राजा कसा झाला, साम्राज्य विस्तार कसा केला आणि त्यांनी काही सुधारणा केल्या, त्यावेळेस काय तंत्रज्ञान होतं तर त्यांनी कसं वापरलं, हे सगळ्या गोष्टी आपण करायच्या आणि मग लोक जीवनाकडे यायचं. त्यावेळेचं लोकजीवन कसं होतं हे आपल्याला व्हायचं. म्हणजे हे कळालं तुम्हाला. आता दुसरा चंद्रगुप्ताने काय काय केलं, आता आपल्याला पाहायचंय त्याचं लोकजीवन किंवा त्याची पद्धत, राज्यकारभाराची पद्धत कशी होती हे आपल्याला पाहायचंय. म्हणजे नेमकं काय करायचंय, त्या वेळेसची असलेली राजकीय परिस्थिती आणि लोकउपयोगी काय काय काम केलं हे पाहायचं आपल्याला. आता तुम्ही म्हणता सर हे काय लिहून ठेवलं त्यांनी स्वतःच नाही, तर त्या काळात असलेल्या फाइयान या चीनी प्रवासी, फाइयान चीनी प्रवासी भारतात आला होता. हा भिक्खू होता. हा भिक्खू चीनी प्रवासी आपल्या भारतात आला आणि त्यावेळेस ह्या दुसऱ्या चंद्रगुप्ताचं साम्राज्य चालू होतं. ह्या दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या साम्राज्यात त्यांनी काय काय लिहून ठेवलंय आपल्याला पाहावं लागेल आहे ना. म्हणजे लिहिलेलं त्यांनी अजूनही त्यांच्या त्या भाषेत. म्हणजे अनेक, तो भिक्खू इथं आला, त्यांनी भरपूर राज्यकारभार पाहिला,
त्यांनी अनेक गोष्टी पाहिल्या, समाजात वावरणाऱ्या गोष्टी पाहिल्या, व्यापार पाहिला, लोकांची वर्तणूक पाहिली, राजकीय व्यवस्था पाहिल्या. हे सगळं त्यांनी त्यावेळेस लिहिलंय, त्यांच्या भाषेत लिहिलं आणि तो परत गेला. पण त्या लेखणीचा अभ्यास अजूनही आपल्याकडून होऊन जातोय आणि ते अजूनही उपलब्ध आहे. मग त्या आधारे आपण जर पाहिलं तर काय काय पाहायला येईल, त्यावेळेस असलेलं लोकजीवन कसं आहे, त्यावेळेस असलेल्या नगरे आणि म्हणजे शहरं, त्यावेळेस असलेली नगरे किंवा आपण नगर म्हणतो त्याला, किंवा शहर किंवा नगर म्हणू आपण त्याला, पूर्ण भरभराटीस होते असं त्यांचं म्हणणं आहे. पूर्ण भरभराटीस आलेली होती. म्हणजे नगर आणि शहर किंवा आपण त्याला म्हणतो भरपूर भरभराटीस आले होते. म्हणजे त्यावेळेसची आर्थिक परिस्थिती भरभराटीस आली म्हणजे काय, चांगलीच होती ना. म्हणजे काही शब्दावरून त्यावेळेस असलेल्या परिस्थितीचा आपल्याला अंदाज काढता येतो. मोठी शहरं होती आणि भरभराटीस आली होती. अनेक धर्मसंस्था होत्या. काय होत्या? धर्मसंस्था होत्या. धार्मिक ज्ञान देणाऱ्या संस्थाही त्यावेळेस उपलब्ध होत्या असं आपल्याला त्यावरून जाणवतं. प्रवाशांसाठी असलेल्या धर्मशाळा तिथं उपलब्ध होत्या. प्रवासासाठी असलेल्या धर्मशाळा किंवा त्याला आपण काय म्हणतो, अतिथीगृह सुद्धा उपलब्ध होतं. म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी पाहत असताना धर्मसंस्था होत्या आणि वेगवेगळ्या गोष्टी उपलब्ध. म्हणजे प्रवासी आले तर धर्मशाळा किंवा अतिथीगृह होते. शहरात मोठमोठी इस्पितळा होते, म्हणजे किंवा हॉस्पिटल म्हणतो आपण त्याला. औषधं मोफत दिले जायचे, उपचार मोफत केला जायचा. बघा, आपण त्याला दवाखाना म्हणू आपल्या भाषेत, आहे ना. इंग्लिशमध्ये हॉस्पिटल, इस्पितळ हे होती. ही कशी होती, सगळी सुविधा कशी होती, मोफत. त्यावेळेसची परिस्थिती पाहून अनेक आजार असतील किंवा अनेक गोष्टी असतील, त्या गोष्टीवर किंवा आजारांवर उपचार करण्यासाठी इस्पितळ होती. आणि इस्पितळ म्हणजे हॉस्पिटल होती, हॉस्पिटल म्हणजे दवाखाना होता. आणि दवाखान्यात असलेले वैद्य ते म्हणजे त्यांच्या राजकीय व्यवस्थेनुसार त्यांना उपचार मोफत केला जात होता. म्हणजे रुग्णांसाठी किंवा मनुष्यासाठी, नागरिकांसाठी हा उपचार पद्धती मोफत असायची. हे कोण सांगतंय? हार्डेसर नाही सांगत. कोण सांगतंय? फाहियान ह्या नावाचा भिक्खू, म्हणजे चीनी प्रवासी भारतात आला त्यावेळेस दुसऱ्या चंद्रगुप्ताचं साम्राज्य होतं. त्यावेळेस त्यांनी त्यावेळेस जे काही गोष्टी आपल्याला गुप्त घराण्याच्या राजकारणात किंवा राज्यकारभारात आढळल्या त्या लिहून ठेवल्यात आणि त्या मी तुम्हाला पुस्तकाद्वारे सांगत आहे. लक्षात आलं? म्हणजे त्यांची टप्पे करायची आपल्याला. चीनी प्रवासी होता, शहरं कशी होती, भरभराटीस होती, मोठी पण होती. शहरं कशी होती, मोठी होती आणि भरभराटीस आली होती. याचा अर्थ काय, त्याची परिस्थिती म्हणजे त्या काळातली आर्थिक परिस्थिती स्ट्रॉंग असणार किंवा चांगली असणार, व्यापार चांगला घडत असणार, अशा प्रकारची त्यांनी माहिती दिलेली. गरिबांना विनामूल्य सेवा पुरवली जात होती. वैद्यकीय सेवा, इस्पितळ, दवाखाना, हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय सेवा दिली जात होती. मोठमोठी इस्पितळं बांधलेली होती आणि त्या इस्पितळामध्ये विनामूल्य वैद्यकीय सेवा दिली जात होती. अशा प्रकारची माहिती आपल्याला त्यावेळेस सांगता येईल. त्यावेळेस लोकांना पूर्ण स्वातंत्र्य होतं. म्हणजे तुम्ही कुठेही जाऊ शकत होते, येऊ शकत होते. म्हणजे आपण त्याला म्हणतो वास्तव्याचं स्वातंत्र्य, रहिवाशाचं स्वातंत्र्य. आता आपल्या नाही का आपल्या संविधानात आहे रहिवासी स्वातंत्र्य किंवा अस्तित्व. कुठं जाऊ शकता, कुणी येऊ शकता, फिरू शकता, अशा प्रकारचं स्वातंत्र्य त्यावेळेस गुप्त घराण्यात दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात होतं. म्हणजे अशा प्रकारचे लोकांना व्यवसाय निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य होते. आता व्यवसाय निवडणे, आता काही ठिकाणी काही व्यवसाय ठरलेल्या लोकांनीच करायचा असं काही संकेत आहेत. ते लिखित नाहीत, ते संकेत आहेत. पण त्या काळात कोणताही स्वातंत्र्य होतं व्यवसाय निवडण्याचं आणि त्या पद्धतीने तुम्ही व्यवसाय करू शकत होता. अशा प्रकारचं वर्णन आपल्याला फाहियानच्या या लेखनातून सापडते. म्हणजे चंद्रगुप्ताच्या काळात असलेलं त्यावेळेचं म्हणजे गुप्त घराण्यातल्या असलेलं राजकीय व्यवस्था आणि लोकजीवन याचा आपण अभ्यास करतोय. त्या लोकजीवनात आपल्याला काय जाणवतंय? शहरं मोठी होती,
आर्थिक परिस्थिती चांगली होती, भरभराटीस आलेली होते. त्यावेळेस असलेले अतिथीगृह होते, धर्मसंस्था होते. त्या अतिथीगृहात प्रवासी येत होते, त्यांना ठेवलं जायचं किंवा त्यांना आधार दिला जायचा. त्यानंतर दवाखाने होते, तिथं वैद्यकीय सेवा विनामूल्य ती केली जात होती. त्यानंतर व्यवसाय निवडण्याचं त्यांना पूर्ण स्वातंत्र्य होतं. अशा प्रकारची त्या ठिकाणी, आणि कोणत्या ठिकाणी जाण्याची मज्जाव नव्हता. ह्या ठिकाणी जायचं नाही, त्या ठिकाणी जायचं नाही, अशा प्रकारचं कोणतंही बंधन तिथं नव्हतं. म्हणजे कोणतंही बंधन नसताना तुम्ही त्यावेळेस वावरण्याचं स्वातंत्र्य सुद्धा होतं. बंधन नाही. जे बंधन नव्हतं, अशा प्रकारची त्यावेळेसची आपल्याला माहिती मिळते. त्यानंतर त्यावेळेस असलेल्या राजकीय अधिकारी किंवा त्या राज्यव्यवस्थेचा घटक असलेले अधिकारी आणि सैनिक यांना रोख पगार दिला जायचा. तर ह्या किरकोळ गोष्टी आहेत, काय सांगायच्या नाही. तुम्हाला आज त्या वळणी पडलेल्या आहेत. त्यावेळेसची जी सामाजिक स्थिती आणि राजकीय व्यवस्था होती त्यानुसार हे खूप मोठा बदल आहे की अधिकाऱ्यांना आणि सैनिकांना रोख पगार दिला जायचा. हा एक उल्लेख कधी विसरायचा नाही. किंवा आपण त्याला म्हणू पगार रोख स्वरूपात दिला जायचा. जे राजकीय व्यवस्था चालू असताना त्यावेळेसची व्यवस्था पाहत असताना आपल्याला वेगवेगळ्या आता तुम्हाला काही गोष्टी गुप्त घराण्यात असलेल्या काही गोष्टींची जाणीव झाली असेल की त्यावेळेस कसं असेल शहर. मोठमोठी वैद्यकीय व्यवस्था फुकट असायची. कोणाला काही झालं आरोग्य संदर्भात, वैद्यकीय संदर्भात शंका किंवा काय आजार झाला तर तिथं विनामूल्य सेवा दिली जात होती. व्यवसाय कोणताही उघडला जायची त्याला परवानगी होती. कोणत्या ठिकाणी जायचं नाही आणि कोणत्या ठिकाणी जायचं अशा प्रकारची बंधनं नव्हती. त्यानंतर आपण पाहिलं की बंधनं नाही, व्यवसाय मिळवला जातो, पगार दिला जायचा. आणि त्यावेळेसच्या सगळ्यात गोष्ट मोठी म्हणजे त्यावेळेस दारू पित नव्हते, लोक दारूच पित नव्हते, अशा प्रकारचा उल्लेख आहे तिथं. म्हणजे त्यावेळेस लोक कसे व्यसनाधीन नसणार. दारू पित नव्हते है ना, अशा प्रकारची यावेळेस परिस्थिती होती. आता हिंसा करत नव्हते, दारू पित नव्हते, हिंसा नाही. हिंसा केली जात नव्हती, हिंसा नाही. अशा प्रकारे मुद्दे लक्षात ठेवायचे. मी फक्त मुद्दे लिहिलेत, ते फक्त तुमच्या लक्षात यावं म्हणून. म्हणजे आता परत एकदा चंद्रगुप्त गुप्त घराण्यातला हा राजा, त्या दुसरा चंद्रगुप्ताने काय केलंय की काय केलं हे आपल्याला एका भिक्खू फाहियान ह्या नावाचा चीनी प्रवासी आला, भिक्खू आला, त्यांनी लिहून ठेवलेल्या पुस्तकातून किंवा वर्णनातून आपल्याला हे जाणवतं की त्यावेळेसची शहरं मोठी होती आणि ती भरभराटीस आली होती. त्यावेळेस असलेला व्यवसाय व्यापार भरभराटीस होता, धर्मसंस्था भरपूर होत्या, अतिथीगृह होते प्रवाशांच्या सेवेसाठी, त्यानंतर दवाखाने होते मोफत वैद्यकीय सेवेसाठी, व्यवसाय कोणताही निवडला जात होता, कुठं जायला यायला बंधनं नव्हती, मज्जाव नव्हता, आणि लोक अधिकाऱ्यांना सैनिकांना रोख पगार दिला जायचा. त्यावेळेसचे लोक दारू पित नव्हती आणि हिंसा करत नव्हती. अशा प्रकारचं वर्णन त्यावेळेसच्या या फाहियान प्रवाशांनी, चीनी प्रवाशांनी केलेलं आपल्याला आढळते. अशा प्रकारचे ह्या दुसऱ्या चंद्रगुप्ताची माहिती आपण पाहिली आहे. बाकीची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करू. आता गुप्त घराण्यातले आपण 3 राजे पाहिले. पहिला स्थापना कोणी केली हे पाहिलं, श्रीगुप्तनी. दुसरा श्रीगुप्तचा मुलगा पहिला चंद्रगुप्तचा मुलगा समुद्रगुप्ताने भरपूर आपला साम्राज्य विस्तार केला, आणि समुद्रगुप्ताचा मुलगा दुसरा चंद्रगुप्त. अशा प्रकारचे हे गुप्त घराण्याची माहिती आपण पाहिली. आता पुढचं पाहताना आपण दुसरं घराणं पाहणार आहोत. आपण टप्प्याटप्प्याने घेतलं होतं. शुंग घराणं, इंडो ग्रीक घराणं, गुप्त घराणं, कुशाण घराणं, हे 4 घराणे झाले. आता आपल्याला वर्धन घराणे पाहायचे. या वर्धन घराण्यात आपल्याला कोणते राजे होते आणि त्यांनी कोणत्या प्रकारे साम्राज्य विस्तार केला, साम्राज्य तयार केलं किंवा स्थापलं, आणि ते विस्तार कसा केला, आणि त्यावेळेस केलेल्या समाज उपयोगी किंवा लोक उपयोगी काय गोष्टी केल्या हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तेव्हा नमस्कार.